हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. काय भावा बहिणींनो, आमच्याकडले वार कावदान आणि पावसाचं वातावरण झालंय राव. बघा कशी झाडं लपा लपा हलते ते आहे का. लाव ना. कसं आहे शिवण्यापेक्षा बारकी केस आहेत माय. तर भाऊ बहिणीनं सकाळपासून काही व्हिडिओ टाकला नाही. मसाला कुटत होती, मसाला कुटलं तुम्हाला सांगते. झेंपर फॉल साड्या केल्या आणि मग म्हणलं चला आता व्हिडिओ बनवावा. आता टाइम झालाय. त्याच्यात वातावरण भरपूरच बिघडलेलं आहे, तुम्हाला दाखवते महागून. बघा कसं वारण ते सुटलंय. बघा ये जा कशा चमकते. जो भी यहाँ प्यार करे जीना दुश्वार करे, ओ कितना पागल दिल है कैसी ये मुश्किल है. बघितलं कसं वातावरण झालं या. पण असं उन्हाळ्यात असं मस्त वाटतं भावा बहिणीनं. बाहेर असं गार मस्त हवा आणि तीन इजा चमकते ते. हो का कशा इजा चमकते बघितलं. अयो अयो कसले चमकते ते डेंजर. कारभारी आहे. हसबँड बसलाय तिथं. हसबँड बँड बसलाय. बँडाने रिझर्वेशन जागा केली या हसबँडाने. हा डोळ्यात वार डोळा गेला म्हणून म्हणलं. लय दिसत न बसली या बेंडापाशी. तसं तर मी बसतच नाही, टाळलंय मी आता बसायचं. तुम्हाला तर सांगितलंयच मी कमून टाळलंय. नाही आता म्हणलं आपलं आपलं कामात आपलं आपण व्यस्त, कुणापाशी बसायचं नाही उठायचं नाही असं मी ठरवलंय व भावा बहिणींनो. पण बसली आता उलीशी हवेशीर म्हणलं बसावं. व्हिडिओ काढूस तर बसते आपली. जायचं घरात कपडे शिवायचे ते. त्यात वातावरण लय बिघडलंय जरा. धाडधाड गडगड करायला लागलाय. हो का आज घरी आज घरीच आहेत. त्यांनी लगीन केलं या. ते तिकडच राहतात. आपण नाही येत. हा आता तुम्हाला म्हणत असाल की भाऊ बहीण म्हणत असतील की नवरा का दिसत नाही व्हिडिओ मध्ये. तुझ्याकडे एखादा पेन आहे का? हा मी शिक्षण शाळेत जाते ना त्याच्यामुळे. दिला होता तर भाऊ बहिणीनं नवऱ्याने लगीन केल्यामुळं आहे ना, नवरा तिकडच बाहेर राहतो ते आपल्या दुसऱ्या बायकोपाशी. आणि मी बी सोडून दिलंय आता. म्हणलं इशय नाही घ्यायचा नवऱ्याचा. तर राहतोय आपल्या बायकोपाशी खुश तर राहू. पण शादी शुदा मग नकोय मला बी अजून. तो माझा विचार टाकून दिला मग काय माझा स्वतःचा मी विचार करावा लागला. चांगली गोष्ट आहे. मग त्याच्यामुळे व्हिडिओ मध्ये दिसत नाही तुम्हाला ते. आता म्हणलं भाऊ बहीण म्हणतात एवढी मोठी गोष्ट का सांगितली नाही. तर म्हणलं काय किरमट कहाणी सांगावी सारखी. परत म्हणतात नवऱ्याचं आमक करते नवऱ्याचं तमक करते. मग म्हणलं राहतोय आपल्या बायको पशी दुसरीकडे राहू. परत आंधळी पांगळी कसली काय महाग करायची होती तसली. हा. माझ्या नशिबाने मला मिळली. कसली का कशी का असं त्यात काय. ती पिल्ला सांभाळायला पैसा पाणी देत जा तिकडं कुठं राहा. मला काय घेण देण नाही तुमचं. कळलं का? पिलांना मी म्हणतो तुझ्या पैसे राहा. त्यांनी यावं माझ्या पैसे राहावा. दुसऱ्या आई पैसे येऊन राहावा. न्या न्या न्या. आम्ही मी बी कटाळली आता. कसं आबाळ गारसतंय भाऊ बहिणीनं. कर
जायचंय काम. असं होय. हा तू बी जातो होय संध्याकाळचा नाईटला? दिवसा नाही जातो होय? चालतंय मग काय आता काय सांगता येत नाही बा. सिमेंट नाही तिथं त्याच्यामुळे ती काम मध्ये ना. हा उद्या आल्याशिवाय थोडं जाते का. लय आबाळून तीन गरजायला लागले बाय. तुला बाय आपली शिवत बसती झंपर. अयो तुझा चेहरा दिसतो माझा का दिसत नाही रे चेहरा. काय माहिती. हा इकडून घे. हा दिसला का? दिसला का? दिसला हंडसम आहे म्हणून दिसत नाही. असं आहे का. हंडसम माझ्या जीवाला माझा मी माझा खूप खूप हंडसम आहे तुम्ही. खूप हंडसम. कसा का असा मी माझ्या जीवाला तयार आहे. काय म्हणायचं आता देवाने मला हे शरीर दिलं त्याच्यात आपण आता नाखुश तुम्ही होतो. प्रश्न विचारला मला म्हणून मी उत्तर दिलं. तुम्ही म्हणला मी दिसत का नाही. मग मी दावलं तुम्हाला दिसताय म्हणून. नाही म्हणलं काय कॅमेरा मध्ये काय केलं असलं तर मागचं नाही, दिसावं, नाही. मागचं पुढचं दिसावं. ब्लर केलं तुम्हाला मी. हा ना मग. आता लय क्वालिटीचे मोबाईल निघाले. हा. बघा ऐका विश्वास नाही नवऱ्याचा. ते नवऱ्याच्या म्हणी की मी आहे ना फोन मधनं बी नवऱ्याला डिलीट केलाय. माग साईडला बॅकग्राऊंडला दिसावा नाही म्हणून. आहे का? कसं कोणाच्या करायचं? मनात काय कोणाच्या मनात काय असं. माझ्या मनात तर लय कपाट आहे तुमच्यासाठी. तुम्ही हंडसम आहे म्हणून लय कपाट येतय. काय सांगावं. म्हणून मी तुम्हाला ब्लर करलंय त्या मागणं बॅकग्राऊंड मधून. चांगली गोष्ट आहे. तो ब्लर केलं म्हणून काय मग मला काय दुसरी नाही का काय. जा ना मग. आम्ही कुठं अडवलंय? ए बाय बाय बहिणी नाही. मी जाऊ का उठून इथून? जाऊ का? ही नवरा मला बसू दे ना. बघा बसली कवाच्या गाडीत. तू जीव मायापाशी बसले मी म्हणलं हे ये हा का माझ्या कट्टा कुणी केला यो? हा कुणाच्या मालकीचा आहे? कुणी केला यो? मी केलेलं आणि मग आहे. मी कोणी मी येडीव हाय मायापाशी. हाय का नाही येडीव तू? ही हाय काय म्हणतात सबूत आहे सबूत. कुणी केलाय? बरोबर मी इथं कामाला होतो म्हणून. हाताखाली होता कट्टा का मी केलाय? नका सांगू. बसली सारे आपलं काय ताव इकडं मग कोणत्या खाली राहायचं. जा मग कुठं जायचं तिकडं. इजा गडगडायला लागल्या ते. जा ना मग. हा पाऊस आला. पाऊस भाऊ बहिणीनं. मला हे काय कामाची काळजी मला काय तुझ्यापाशी बसून माझी काय टेन्शन मिटणार आहे का. आणि मी काय दिवसभर कुयानं गोट्याच खेळते बघा. हा. दिवसभर माझ्याकडे लय येते ती खेळायला. गोट्या कुया अजून काय काचपुऱ्या परत अजून चंपुळ्या. लय दिवसभर माझं खेळणं चालू असतं. आणि तुम्ही एवढं तुम्हालाच तेवढं तेवढं परपंच आहे. नाही नाही एवढं तेवढं त्या गिरणी मिरची कांड दळणं दळायचं मसाला फुटायचं तुझा दुखायला लागलं लोकांच्या पोटात. हा त्याच्यामुळे हे लक्ष लागतो ना मला काय करायचं ते. असा राग येतोय ना खरं तुम्हाला सांगते. असं वाटतंय ना नुसतं तोंड टेचावं असं वाटतंय. तोंड टेचून काय व्हायचं. काय पाहुणं देवकुळे पाहुणं लय लांब येऊन बसला हो तुम्ही पावसात भिजत. पाऊस आला भाऊ बहिणीनो. पाऊस चालू झाला आता. तुमच्या गावाला कोणाच्या पडतोय पाऊस सांगा. तेवढं हा तेवढं आमच्या गावाला तर चालू झालाय बघा आता मान्सून. आमच्या गावाला 10 वर्षातून आज पाऊस चालू झालाय. नवीनच पाऊस चालू झालाय. बारिश आली आता आम्हाला. बारिश मध्ये लय भारी तुम्हाला वाटतंय. केव्हा झालाय पाऊस ही सांगा भाऊ. कोणत्या साली झालाय. आमच्या इथं काय होतं नुसतं कडनी धडा धडा गडा गडा करतं ना आम्हाला टुप टुप सोडतं.
तर आता आमच्या गावाला बी मान्सून चालू झालेला आहे पाऊस आणि आम्हाला भारी वाटतंय भाऊ बहिणीनो. छान छान. तुम्हाला कसं वाटत? आता शितुडन तिने यायला लागल्यात हो का खाली टपा टपा टिपकं बी पडतेत आणि माझा फोन बी भिजायला लागलाय. तर मपली मी घेऊन घरात इजा बी चमकायला लागल्या त्या हो का मरणाच्या इजा चमकते हो का. ते मिशनीचं केलं काय सुविधा. आता एवढा मोठा बंगला आहे मांडावा त्याच्यात पुढे केलं का काय म्हणजे काय आम्ही काय करायचं लागेल आम्हाला तिथं संध्याकाळी झोपायचं वांद झोपायचं वांद पावसा पाण्याचं आमचं काय म्हणता हो? काय म्हणतो असं मुरगुळून असा टाकी ना कोंबडा मुरगळल्यावानी वरडू सुद्धा द्यायची नाही कळलं का? काय 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 मान मोडून बागलं तुझं कान ओढून बागलं आज का काय का जोरात ओढणार ना चांगला जोरात केस उपसायची जायची असं काय नसतं धरायचं रोपच होय हा मग त्याशिवाय समाधान नाही वाटायचं संटी केल्यावर एवढं डोकं दिसल एवढंच. एवढं का दिसतं चला बाय भाऊ बहिणीला कुठे येड्याच्या नादाला लागता होय. जाते आपली बघते कामधंदा लय काम आहे माझ्या माग. फुकाट गप्पा माराय मला टाइम नाही. जाते आता उलशी रिलॅक्स करते आपली दिवाणवर जाऊन झोपते. जा ना मग पुढं आलेलं तुला माझं काय म्हणणं नाही आलेली मला काय वाटायचं माझी आतमध्ये घरात मला वाटायचं चला बा माणूस जाते डोक्याला खोराक ही तुम्ही ठाय बशी पुढे का जागा इथं नाही बा माझा मी तिथं बसतो रस्त्याला जाऊन बसतो काय बस काय किती जरी पाऊस आला तरी तिथनं घरात यायचं नाही. माझा मी देवळात जाईन एखाद्या तिकडे हा जा देवळात जा. ते पण तू कमा ना मोकार माझा देवळात जा. जाती भावा बहिणीनं तिथनं जर उठला तर माझी इतकी वाईट बाया कोण नाही भेटणार. येऊ काय मग येऊ काय येऊ येऊ यावं लागेल येऊ